नमस्कार. कसे आहात? छानच असाल. तर आजचा मुद्दा असा आहे की हुंडाबळी. मला असं वाटतं ना की हुंडा ही प्रथा पूर्णपणे बंद केली पाहिजे. कारण हुंड्यामुळे कितीतरी हुंडाबळी आत्तापर्यंत झाले असतील. तुम्ही बघतच असाल रोज पेपरला, न्यूज चॅनलला, यूट्यूबला सगळीकडे अशा काही ना काही केसेस येत राहतात. तर मला असं म्हणायचं आहे की हुंडा ही प्रथा जर आपण बंद केली तर खूप निर्दोष मुलींचा जीव वाचू शकतो. कारण की कुठे ना कुठे मुली ह्या आई वडिलांच्या इज्जतीला घाबरून सासरच्या लोकांवर कधी आरोप करत नाही. खूप मुली अशा असतात. खूप मुली अशाही असतात की त्यांना ते करताच येत नाही, कारण कुठेतरी त्यांचं शिक्षण वगैरे कमी असतं किंवा त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. पण मला असं वाटतं ना की मुलींनी जर समोरचा चुकलेला असेल तर तिथं बोलायला पाहिजे. आणि भारतात जर 100% महिला आहे ना, तर त्यात 85% महिला हुंडाबळी हुंडाबळीला म्हणजे सामोरे गेले असतील असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं हुंडाबळीविषयी? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि कसं असतं, जो व्यक्ती श्रीमंत आहे ना तो त्यांच्या मुलींसाठी सगळं अवेलेबल करू शकतो. पण जो गरीब आहे ना तो बिचारा ह्या चपेटात येऊ लागला आहे, म्हणजे हुंड्याच्या, की त्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी तो स्वतःला सुद्धा तो गहाण ठेवायला बघतो की माझी मुलगी सुखी राहावी म्हणून मी तिला हे देऊ ते देऊ असं. पण तो कुठपर्यंत अवेलेबल करू शकतो ना मुलींसाठी. तर कुठे कुठे ही हुंड्याची प्रथा बंद झाली पाहिजे.